आहात विश्व विनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। भाजपा उमरगा शहर मंडळाकडून ऑपरेशन सिंदूरच्या ऐतिहासिक विजयानिमित्त जल्लोष सोहळा। पहलगाम येथे हिंदूवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय सैन्य, एनएसजी आणि सुरक्षा दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अतिरेक्यांच्या अनेक केंद्रावर मध्यरात्री हल्ला करून ती उपद्रवी ठिकाणी उद्ध्वस्त केली। या विजयानिमित्त भाजपा उमरगा शहर मंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे चौकात भव्य जल्लोष व आनंद उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी व देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते। भव्य आतिषबाजी आणि फटाक्यांच्या गजरात वीर जवानांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली। भारत माता की जय, वंदे मातरमच्या गगनभेदी घोषणांनी परिसर देशभक्तीने निनादून गेला होता। या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, उमरगा शहर मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट साईराज टाचले, ॲडव्होकेट कपिल महाजन, ज्येष्ठ नेते सुनील कुलकर्णी, संतोष वखारे, डॉक्टर सचिन तावशीकर तसेच संदीप चौगुले, ॲडव्होकेट काशीनाथ राठोड, अनिल सगर, विक्रम मस्के, व्यापारी महासंघाचे सचिव शिवप्रसाद लड्डा तसेच मनीष सोनी, जगदीश जाकोटिया तसेच श्रीधर ढगे, नितीन नांगरे, समर्थ दंडगे, संजीव कुंभार, संजीव विभूते, रामदास कुलकर्णी, यशवंत कोथिंबरे, निखिल कुलकर्णी, रियाज शेख यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या समारोपात मान्यवरांनी माध्यमांशी संवाद साधत भारतीय सैन्याच्या शौर्याचे व समर्पणाचे कौतुक केले। राष्ट्र रक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली। हा विजय देशाच्या एकतेसाठी आणि सुरक्षतेसाठी एक मैलाचा दगड ठरेल असेही त्यांनी नमूद केले। उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका। पहलगामला जो हल्ला झाला 22 एप्रिलला, त्याचं प्रत्युत्तर हे आपल्या भारतीय लष्कराने अतिशय विचारपूर्वक आणि कणखरपणे दिलेलं आहे। त्यांनी मोदी सरकार आणि आपल्या भारतीय जनतेला त्यांनी जे काही आव्हान दिलं होतं, त्या आव्हानाचं प्रत्युत्तर त्या आजच्या आपल्या लष्कराच्या केलेल्या कारवाईतनं दिसून आलेलं आहे। त्यामुळं सर्वप्रथम आपल्या भारतीय जनतेला जसा आनंद झाला आहे, तसाच आपल्या उमरगावासियांना सुद्धा आनंद झाला आहे आणि त्याकरताच आम्ही सगळे एकत्रितपणे जमलेलो आहोत। पण नुसता लष्करी हल्ला केला आणि त्याच्यानंतर आपलं काम संपलेलं नाही आहे। आपण सगळ्या जनतेने त्यांच्यासोबत राहून सतर्कपणा इथून पुढे सगळ्यांनी बाळगला पाहिजे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। बोलो भारत माता की जय। त्याचं आपल्या देशाचं कणखर नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी यांचे ताकद पाकिस्तानला कळालेली आहे। इथून पुढे जर पाकिस्ताननं आम्हाला डवचण्याचा प्रयत्न केला तर नरेंद्र मोदी पाकिस्तानला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत आणि यापुढे भारतीय जनता पूर्ण आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, नरेंद्र मोदी बरोबर आहोत, भारताबरोबर आहोत, सर्व सैन्याबरोबर आम्ही आहोत असं मी